आता तुमचा सगळ्यांचा आवडीचा प्रश्न आणि आजकालचा हिट प्रश्न तो म्हणजे IVF आणि IUI का फेल जातात। तुम्हाला माहितीच आहे आज हे दोन जे उपचार पद्धती आहेत ते खूप जास्त प्रमाणात अडॉप्ट केल्या जात आहेत। आधुनिक शास्त्र हे खरंच खूप प्रगत होत चाललेलं आहे। त्या कारणाने खूप साऱ्या गोष्टी आपण निसर्ग जे करत होतं ते आपण कृत्रिमरित्या करू बघत आहोत। अर्थात त्याचे काही प्लस पॉईंट आहेत पण त्याचे काही मायनस पॉईंट्स पण आहेत, त्याचा फेलियर रेट पण आहे बऱ्या प्रमाणामध्ये। तर तो का आहे तेच बघण्याचा आपण आता प्रयत्न करतो आहे। IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि IUI म्हणजे इंट्रायुटेरिन इन्सेमिनायझेशन। ठीक आहे, तर IUI मध्ये आपण कॉन्टॅक्टच्या वेळेला जे नॅचरली जे शुक्रधातू स्त्री गर्भामध्ये प्रवेश करत असतो ती गोष्ट आर्टिफिशियली केली जाते। IUI नावाचा एक कॅन्युला असतो, छोटा एक बारीक कॅन्युला असतो, त्याच्यातून शुक्रधातू प्राकृत घेतला जातो, ते सिलेक्टेड शुक्रधातू घेतला जातो आणि तो स्त्री गर्भामध्ये प्रॉपरली सोडला जातो। IVF मध्ये थोडी ॲडव्हान्स प्रोसिजर असते, ही थोडी कॉस्टली प्रोसिजर असते। IVF मध्ये एक जी फर्टिलायझेशनची प्रोसिजर असते ती बाहेर केली जाते आणि काही काळ गर्भाशयात ते गर्भ न वाढवता एका काचेच्या ट्यूबमध्ये तो वाढवला जातो आणि ह्या कारणाने ही प्रोसिजर इन विट्रो फर्टिलायझेशन अशी म्हटली जाते। ठीक आहे, तर हे जर इतकं सगळं मी बोलली इतकं सोपं असतं तर आज मला नाही वाटत ह्या जगात कोणी इन्फर्टाईल असतं। पैसा असल्यावरती तर प्रत्येकजण प्रेग्नंट राहिलं असतं ह्या प्रोसिजर्समुळे, पण असं प्रॅक्टिकली होत नाही। त्याचं कारण आपण एक्सप्लेन करतो आहोत। आता जो श्लोक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधिपूर्वकः ऋतुक्षेत्रांबु बीजानाम समग्र अंकुरो यथाः। सुश्रुताचार्यांनी सुश्रुत शारीरस्थान 2 हा त्याचा रेफरन्स आहे। सुश्रुताचार्य हे आयुर्वेदाचे खूप मोठे ग्रंथकार आहेत, आम्ही त्यांना खूप फॉलो करत असतो। त्यामुळे सुश्रुत चरक आणि वाग्भट हे 3 मोठे ग्रंथकार आयुर्वेदातले होऊन गेलेले आहेत। 5000 वर्षांपूर्वी त्यांनी हे सगळ्या गोष्टी दिव्य चक्षुषाने त्यांच्या सांगितलेल्या आहेत। खूप सारे साधना करून त्यांना जी दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती त्यामुळे त्यांना खूप ट्रान्सपरन्सी होती। विदाऊट एनी टेक्नॉलॉजी, विदाऊट एनी ॲडव्हान्स कोणते सोनोग्राफी न करता, कोणत्याही प्रकारचे चाचण्या न करता ते लोक बघू शकत होते की आतमध्ये काय नेमकी घडतं आहे आणि त्या कारणाने त्यांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत 5000 वर्षांपूर्वीचे। त्यामुळे आपण आता हे आपल्यावर आहे की आपण ह्या गोष्टींना किती महत्त्व दिलं पाहिजे, बिकॉज ह्या ट्राईड अँड टेस्टेड थिंग्स। 5000 वर्षांपूर्वीचं जे शास्त्र आहे जे आजपर्यंत बदललेलं नाही आहे, हे इतकं शाश्वत आयुर्वेद शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचा हा जो श्लोक आहे तो आता आपण रेफरन्सला घेतलेला आहे। कोणताही गोष्ट तयार करण्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागतात, रेसिपीज लागतात। मी मागच्या वेबिनारमध्ये हेच उदाहरण दिलेलं होतं, पुन्हा तेच उदाहरण देईल। समजा तुम्हाला केक बनवायचा असेल तर बेसिकली तुम्ही पहिले काय करता, केक बनवण्यासाठीचे तुम्हाला सगळे साहित्य सोबत ठेवावे लागतील पहिले आणि मगच तुम्ही एक चांगला केक तयार करू शकाल। जर तुम्हाला केक बनवायचा असेल तर पहिले तुम्ही ती चेकलिस्ट बघणार। आजकाल सगळे यूट्यूबवर बघून सगळे आयटम बनवतात। सगळ्यात पहिले तुम्ही ते लिस्ट बघणार, तो सगळं सामान अवेलेबल करून घेणार आणि देन यू स्टार्ट विथ द प्रोसिजर सो दॅट यू मेक अ परफेक्ट केक। सेम लाईक दॅट जर तुम्हाला बाळ हवं असेल तर बाळ लागण्यासाठी जे काही साहित्य आहेत, रेसिपी आहेत, त्यात रेसिपी इन्ग्रेडियंट्स आहेत त्या आपल्याला नकोत का घ्यायला? त्यापैकी जर एखादी रेसिपी आपण एखादं कॉन्टेंट आपण मिस करत असू तर आपण इन्फर्टिलिटीला जाऊन पोचतोय। तर हे ते 4 घटक द्रव्य आहेत। त्याला आपण म्हणतो गर्भाधान सामग्री, रिक्वायरमेंट्स ऑफ प्रेग्नन्सी, गर्भोत्पत्तीसाठी आवश्यक घटक। ठीक आहे, अजून पुढे 2 घटक द्रव्य आहेत पण हे 4 जास्त आवश्यक आहेत, हे अति आवश्यक आहेत। यापैकी एकही घटक जर तुमचा मिस होतोय तर तुम्ही इन्फर्टाईल आहात। पहिलं म्हणजे ऋतू, दुसरं म्हणजे क्षेत्र, तिसरं म्हणजे अंबू आणि चौथं म्हणजे बीज। ऋतू म्हणजे वेळ, काळ, कोणता सीझन आहे तुमच्या प्रेग्नन्सीचा। दुसरं म्हणजे क्षेत्र म्हणजे ती जागा। तिसरं म्हणजे अंबू। अंबू म्हणजे ॲक्च्युली अंबू हा संस्कृत वर्ड आहे जो पाणी किंवा जल याला रिझेंबल करतो, पण इथे आपण त्याला आयुर्वेदामध्ये रसधातू म्हणून अंबू म्हणून हा पकडला, लिक्विड। ठीक आहे, आणि बीज म्हणजे स्त्रीबीज। जसं एखादा शेतकरी जर त्याला पीक उगवायचं असेल तर त्याला एक चांगली जमीन हवी आहे, योग्य सीझन, त्या पिकाला योग्य सीझन जो लागतो तो सीझन हवा आहे, त्याला योग्य पाऊस पाणी हवा आहे आणि त्याला चांगलं बियाणं हवं आहे।
या चारही गोष्टींपैकी एकही गोष्टी जर त्याची योग्य नसेल तर नक्कीच त्याला तसं पीक नाही काढता येणार जसं त्याला काढायचं आहे. तर सेम तीच प्रोसिजर आपल्या बॉडीमध्ये घडत असते. यथा लोके तथा देहे. जे बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये असतं, आता बघा ना, पीक काढणं म्हणजे आपण एक पीकच काढतो ना, एक बाळाला जन्माला घालतो म्हणजे वी आर प्रोड्युसिंग समथिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर सगळं आपल्यालाही लागू पडणार आहे. सो ते कोणते पॉईंट्स आहेत? आपण काय करतो, आपण फक्त स्त्रीबीज गर्भाशय करत बसतो. हे बाकीचे पॉईंट्स आपले मिस होतात आणि ह्या कारणाने IVI आणि IUF फेल होतात. सो वी आर गोइंग थ्रू दीज पॉईंट्स. ऋतू म्हणजे सीझन. कोणता काळ तुमच्या गर्भधारणेस योग्य आहे हे पहिले तर जाणून घ्यायला पाहिजे. ह्या 2 काळ पकडले जातात. एक म्हणजे तुमचं एज, जे मी तुम्हाला मागेच बोलली, गव्हर्नमेंटने 18 वर्षानंतर लग्न करायला परमिशन दिलेली आहे, पण आयुर्वेदानुसार 16व्या वर्षानंतर एखादी स्त्री प्रेग्नंट होण्याच्या लेवलची असते. सो आपण आयुर्वेदाला फॉलो करतोय, तर आपण आयुर्वेदानुसार बोलूयात. 16 वर्षापासून साधारणतः 40 वर्षापर्यंतचा फर्टिलिटी रेट हा सांगितलेला आहे. असं नाही आहे की 50व्या वर्षी किंवा 45 वर्षी 42व्या वर्षी प्रेग्नन्सी राहू शकत नाही, पण अर्थातच पॉसिबिलिटी कमी कमी होते. ठीक आहे. तो हा ऋतू सांगितलेला आहे. आणि जर तुम्ही मासिक पाळीच्या दृष्टिकोनातून बघाल तर स्राव संपल्यानंतर मे बी आता जर 3 दिवस एखाद्या स्त्रीला स्राव होत असेल तर 4थ्या दिवसापासून साधारणतः 18व्या दिवसापर्यंत ती ऋतुमती अशी पकडली जाते. ऋतुमती म्हणजे प्रेग्नन्सीला लायक क्षेत्र. आता बऱ्याच स्त्रियांची पाळीच रेग्युलर नसते, तिथे फजिती होते. तिथे ना डॉक्टरला सांगतायत हिच्या प्रेग्नन्सी फर्टिलिटी रेट काय, ना पेशंटला पकडतायत. आता ओव्हुलेशनसाठी तुमच्याकडे स्ट्रिप्स वगैरे अवेलेबल आहेत, पण सरासरी ज्यांना 15-15 दिवसांनी पाळी येते किंवा 1.5-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी इरेग्युलर पाळी येते, त्यांच्यामध्ये ऋतू कोणता आहे तो गेस करणं अवघड जातं. त्या कारणाने हे गरजेचं आहे की तुमची पाळी आधी रेग्युलर व्हायला हवी. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे क्षेत्र, म्हणजे गर्भाशय, जिथे तुमची प्रेग्नन्सी राहणार आहे. त्या कारणानेच तर स्त्रीला महत्त्व दिलेलं आहे प्रेग्नन्सीसाठी, कारण गर्भाशय हे तिच्या अवयवात तिच्या शरीरात असतं. सो गर्भाशय व स्त्री शरीर, व्याधी व वेदना नसलेला, गर्भधारणेक सक्षम असलेला, अंतस्त्वचातील भाग प्राकृत असलेला असा जो गर्भाशय आहे तो प्रेग्नन्सीसाठी योग्य गर्भाशय आहे. मग तिथे तुमचा फायब्रॉइडच आहे, मग तुमचा एंडोमेट्रियल थिकनेसच कमी आहे, तिथे इन्फेक्शनच झालेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी, तिथे सूजच आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सीला अडथळे तयार करतात. अंबू म्हणजे तुमचा रसधातू. जेवण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक धातू तयार व्हायला लागतो. पहिला धातू रसधातू असतो, मग रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शेवटचा शुक्रधातू. शुक्रधातू स्त्रीबीज तयार करतो आणि रसधातू एंडोमेट्रियल थिकनेस, हॉर्मोन्स ह्या सगळ्या गोष्टी तयार करत असतो. सो प्रेग्नन्सीसाठी तुमचा रसधातू चांगला असणं खूप खूप गरजेचं आहे. रसधातू हा तुमच्या खानपान आणि तुमच्या सवयीवरती खूप अवलंबून आहे. तुम्ही किती वाजेला उठताय, किती वाजेला झोपताय, किती वेळा जेवण करताय, किती मात्रेत जेवण करताय, जेवणामध्ये तुमचं काय आहे, कोणत्या आहाराचा समावेश सरासरी केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी रसधातूला बिघडवण्यामध्ये किंवा चांगला करण्यामध्ये कारणीभूत ठरतात. आणि आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी इथेच सगळी गडबड केलेली आहे. त्यामुळे त्यांचा रसधातू बिघडलेला आहे आणि त्यामुळे म्हणून आपण बघतो PCOD एवढा वाढतोय. PCODचा आणि रसधातूचा जवळचा संबंध आहे, मासिक पाळीचा आणि रसधातूचा जवळचा संबंध आहे. सो IUI आणि IVF करणाऱ्या लोकांनी हे लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नीट व्हायला हव्या. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या नीट नसतील तर जगातली कोणतीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला प्रेग्नंट करण्यामध्ये सक्षम नाही असू शकत. आणि लास्ट नॉट द लिस्ट बट द बेस्ट पॉईंट इज बीज, स्त्रीबीज. स्त्रीबीजाला तर तुम्हालाही माहिती आहे स्त्रीबीज किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे शुद्ध स्त्री व शुद्ध पुरुष बीज हे व्याधीरहित असले पाहिजे. व्याधीरहित का तर इथे आता मी तुम्हाला एक उदाहरण देईल. जर तुम्हाला एखादं बी पेरायचं आहे, तुम्ही गार्डनिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला बिया घ्यायला लागतात, ते आपल्याला पेरायला लागतात. समजा ही बी नॉर्मल आणि नॅचरल असेल तर ती लगेच उगवेल, पण जर तुम्ही त्याला खूप जास्त ऊन दिलं, खूप दिवस ते उन्हातच पडलेलं आहे, खूप गरम होऊन ते पार कोरडं होऊन गेलेलं आहे, त्यातूनही नवीन रोप तयार होणार नाही. तुम्ही त्याला पाण्यात खूप दिवस भिजवून ठेवा, ते फुगून जाईल, सुजून जाईल, बुरशी लागेल त्याला, आणि मग ते पेरून बघा, त्याच्यातूनही तुम्हाला नवीन रोप तयार होताना दिसणार नाही. त्यामुळे सेम असंच आपल्या तिन्ही जे दोष आहेत, वात, पित्त, कफ, यापैकी कुठल्याही एका दोषामुळे जर आपलं स्त्रीबीज बिघडत असेल तर ते गर्भधारणेस असक्षम आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आपण फक्त हॉर्मोन्सच्या गोळ्या खातोय आणि आपल्याला वाटते की आपण प्रेग्नंट राहू शकू, असं होत नाही. वात वाढलेलं असेल तर वात पहिले नीट करा, म्हणजे स्त्रीबीज चांगलं तयार होईल.
तेच दोन्ही दोषांना लागू पडेल. या तिन्ही दोष जेव्हा तुमचे नॉर्मलाइज होतील तेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी राहणारच तेव्हा तुम्हाला अर्थातच. गर्भोत्पत्तीस आवश्यक भाग: शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रा नीले हृदे वीर्यवंते सुते सुते. म्हणजे पुढचे जे 3 पॉईंट्स आहेत, आता हे मागचे 4 पॉईंट्स अत्यावश्यक आहेत. पुढचे जे 3 पॉईंट्स जे गर्भधारणा सामग्रीमध्ये पकडले जातात ते म्हणजे तुमचा जो अपत्य मार्ग आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे गर्भाशय मुख म्हणजे ज्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो, आर्तवाहिनी धमन्या हे सगळे प्राकृत असले पाहिजे. अनिल म्हणजे वातदोष सगळ्यात महत्त्वाचा. जे काही आपलं शरीर आहे, मानव शरीर आहे ते 3 भागात डिवायडेड असतं. छातीचा भाग हा कफाचा असतो, पोटाचा भाग हा पित्ताचा असतो आणि कटी भाग जो असतो तो वाताचा असतो. कटी भागात जे कोणते अवयव असतात हे सगळे ह्या सगळ्यांवरती वात डॉमिनेट करतो असतो. इट इज द किंग ऑफ दॅट एरिया. सो वातदोष जर बिघडला तर इन्फर्टिलिटी राहते. पित्तामुळे जरी इन्फर्टिलिटी असली तरी वाताची ट्रीटमेंट करावी लागते. कफामुळे जरी इन्फर्टिलिटी राहिली तरी वातावर ट्रीटमेंट करावी लागते. एवढा इम्पॉर्टन्स वाताला आहे. सो वातदोष हा प्राकृत करावा लागतो. आणि हृदय दोषानिदिष्टानं असंतापते म्हणजे कोणताही दोष हा वाढलेला नसला पाहिजे, प्रकोपित नसला पाहिजे, दूषित नसला पाहिजे, तो सुस्थितीत असला पाहिजे जेणेकरून तो त्याचं काम नीट करेल. दोषरहित मानसिक स्थिती, स्त्री पुरुष परस्परानुरुक्त असावे लागतात. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत तुमच्या प्रेग्नन्सीसाठीच्या. आता तुम्ही साधारणतः शांत बुद्धीने विचार करा की एवढ्या सगळ्या रिक्वायरमेंट्स तुमच्या हॉर्मोनल ट्रीटमेंटमध्ये पूर्ण होत आहेत का? एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आहे का जेव्हा तुम्ही एखादी हॉर्मोनल ट्रीटमेंट घेताय किंवा केमिकल ट्रीटमेंट घेताय तेव्हा? ह्या सगळ्या गोष्टीचा एक आयुर्वेदिक डॉक्टर विचार करतो आणि त्या दृष्टिकोनातून तुमची ट्रीटमेंटचा आराखडा मांडला जातो. आणि कुठे काउन्सिलिंग असेल तिथे काउन्सिलिंग केली जाते, कुठे पंचकर्म आहे तिथे पंचकर्म केलं जातं, औषध ट्रीटमेंट तर असतातच. ह्या सगळ्या गोष्टी नीट केल्या जातात तेव्हा कुठे तुम्हाला प्रेग्नन्सी राहत असते. आता प्राकृत मैथुन स्थिती कॉन्टॅक्ट करतानाची कंडिशन काय असली पाहिजे, पोझिशन काय असली पाहिजे? उत्तानाम बीजम गृहीयात म्हणजे उत्तान म्हणजे आडवं झोपणं. ही स्त्रियांसाठीची बेस्ट पोझिशन आहे बीजग्रहण करण्यासाठी. बीजग्रहण झाल्यावरच तर प्रेग्नन्सी राहणार आहे, है ना? सो दिस इज द राईट पोझिशन फॉर कॉन्टॅक्ट. उत्तान अवस्थेमुळे दोषांची स्थिती प्राकृत राहते. जे काही तिन्ही दोष आहेत ते बॅलन्स्ड फॉर्ममध्ये असतात. गर्भाशयात शुक्रबीज ग्रहण होतं आणि वात वाढत नाही आणि गर्भधारणा होते.